नमस्कार. आज आपण गावरान काटेरी वांगी यापासून भरली वांगीचा रस्सा आमटी म्हणजेच भाजी बनवून घेणार आहोत. वांग्याचा रस्सा जर तुम्ही एकदा खाल तर यापुढे नॉनव्हेज देखील फिकं पडेल अशी याची चव आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी काही मसाला घेतलेला आहे आणि सोबतच काटेरी वांगी घेतलेली आहेत. ही काटेरी वांगी मी फक्त 2 माणसांसाठी बनवून घेणार आहे. आणि मसाल्यामध्ये आपण पाहू शकता की इथे मी मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, 1.5 चमचा तीळ घेतलेला आहे, सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, वांगी जी आहेत ते त्याला अशा पद्धतीने उभी आणि आडवी चीर देऊन घ्यायची आहे आणि आतून पाहून घ्यायची आहेत ही वांगी आणि याला जो देठ आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि लगेचच कट करून झालेली जी वांगी आहेत पाण्यात घालून घ्यायची आहेत. पाण्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ जर घातलं तर वांगी अतिशय चविष्ट अशी बनतात किंवा मग जसं कारल्यामध्ये आपण थोडंसं मीठ भरून ठेवतो तसं चिमटभर वांग्याला आतमध्ये मीठ घालून ठेवलं तरी देखील वांगी भन्नाट अशी चवीची तयार होतात. आता इथे वांगी चिरत असताना वांग्याचं जे फूल आहे आजूबाजूचं हिरवं तर ती देखील आपण बाजूला करून व्यवस्थित आपण पाहून घ्यायची. कधी-कधी त्या फुलामध्ये देखील कीड असते आणि म्हणून आपल्याला ते फूल पाहून घ्यायचं, उभी आडवी चीर द्यायची आणि चिरून घेतलेली वांगी लगेचच पाण्यात घालायची म्हणजे ही वांगी काळी पडत नाही. आता ही सर्व वांगी मी अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे. 2 माणसांसाठी 5 वांगी पुरेशी होऊन जातील. आता जवळपास इथे मी 1 पाव वांग्यामधली 4 ते 5 वांगी साईडला ठेवलेली आहेत आणि उरलेली वांगी इथे मी चिरून घेतलेली आहेत. आता इथे मसाला मी सांगितल्याप्रमाणे सुकं खोबरं जे आहे त्याचे मी अशा पद्धतीने बारीक काप करून घेते आणि लसूण जो आहे त्याच्या लसणाच्या पाकळ्या देखील सेपरेट करून घेणार आहे. तीळ आहे 1.5 चमचा, मूठभर शेंगदाणे आहेत. आता हा जो मसाला आहे आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला हे जे शेंगदाणे मी काढून ठेवलेले तर हे शेंगदाणे आपल्याला सगळेच घालून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की जसं की तीळ, शेंगदाणे आणि खोबरं मी अतिशय कमी साहित्य घेतलेलं आहे. कारण की वांगी ही फक्त 5च आहेत आणि त्यानुसार हा मसाला पुरेसा होऊन जाईल. आता यामध्ये मी एकदमच थोडासा कांदा घालून घेतलेला आहे. त्याचं कारण असं की कांदा आपण ह्या मसाल्याबरोबर जर घातला तर कांद्याची भाजलेली जी चव असते ना, या मसाल्याला उत्तम अशी भन्नाट चव देते. आता हा जो आपल्याला मसाला होता आणि यामध्ये मी चमचाभर अख्खा गरम मसाला घालून घेतलेला आहे. यामध्ये मिक्स अख्खा गरम मसाला आहे. आता मिक्स का घालायचा? कारण की मिक्स अख्खा गरम मसाला घातल्यामुळे त्याची ताजी फ्रेश अशी चव या मसाल्याची या वांग्यांना मिळते. आता सर्व मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे. इथे कांद्याचं प्रमाण मी एकदम थोडंसं घातलेलं आहे. जर तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर तुम्ही मसाला ज्यावेळेस फ्राय करतो त्यावेळेस कांदा लसूण मसाला देखील घालू शकता. आता इथे कांदा लसूण मसाला न घालता इथे मी थोडासा कांदा घातलेला आहे आणि तेल घालून थोडासा हा मसाला लालसर रंगावरती आपल्याला छान असा परतून घ्यायचा. लक्षात ठेवा कोणत्याही भाजीला ज्यावेळेस तुम्ही मसाला वाटण करणार आहात तर त्याची चव ही तुम्ही कशा पद्धतीने मसाला भाजता त्यावर देखील अवलंबून असते. आता हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालून या मसाल्याची थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घेणार आहे. आता इथे मी कढईमध्ये जवळपास 2 ते 2.5 चमचे तेल घातलेलं आहे. थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि इथे मी कढीपत्ता घातलेला आहे. दोन्हीही छान असं तडतडलं की यामध्ये ही जी वांगी मी पाण्यामध्ये चिरून ठेवलेली ती सगळीच वांगी तेलावर घालून घेतलेली आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल की ही जी वांगी चिरून ठेवली होती यामध्ये मी मसाला अजिबातच भरलेला नाही किंवा तयार केलेलं वाटण मी अजिबातच यामध्ये भरलेलं नाही. अशाच पद्धतीची ही वांगी चिरून डायरेक्ट तेलामध्ये घातलेली आहेत. आता ही वांगी चारही बाजूने साधारणपणे लालसर रंगावरती परतून घ्यायची आहेत. वांगी परतली ना तेलावर तर अतिशय भन्नाट अशी चवीची वांगी बनून तयार होतात. आता यामध्ये मी चमचाभर मसाला घालून घेतलेला आहे. जो आपल्याकडे घरगुती मसाला असेल तो इथे घालून घ्यायचा आहे. माझ्याकडे कोल्हापुरी मसाला होता. मी 1 चमचाभर इथे घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा ही वांगी छान अशी तेलावरती परतून घेतलेली आहेत. आता हे जे मसाल्याचं वाटण मी तयार केलेलं ते वाटण मी इथे वरतून घालून घेतलेलं आहे आणि आता हे वाटण घालून ही वांगी छान अशी या वाटणामध्ये परतून घ्यायची आहेत.
गॅस इथे मी एकदम मंद आचेवरती केलेला आहे. आता व्यवस्थित वांगी परतून झाल्यावर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर ज्यावेळेस मी झाकण काढलं, तर त्यावेळेस तुम्ही पाहू शकता जे वाटण होतं त्याच्यातील जे पाणी आहे ते पूर्णचे पूर्ण आटून गेलेलं आहे आणि मसाला छान असा परतून तयार झालेला आहे. पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता यामध्ये जे मसाल्याचं पाणी होतं ते घालून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला वांग्याचा जो रस्सा आहे तो जास्त पातळही करायचा नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. मस्त सरसरीत असा वांग्याचा रस्सा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. यावर आता मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा आपल्याला ही वांगी मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहेत. आता याचं झाकण काढून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलंय. पुन्हा एकदा झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा झाकण काढून घेणार आहोत. वांग्याचा जो रस्सा तयार होणार आहे त्यामध्ये मला थोडंसं पाणी जास्त वाटत आहे, तो मी आटवून घेतलेला आहे आणि आता अशा पद्धतीचा वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे. यावर मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे गरमागरम वांग्याची रस्सा भाजी बनून तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.